आराम लागला असं आता आईले, आईच्या पायाला गी दुखणं बंद झालं असं ते लिंबाच्या पाल्याने शेक साक केलं तर आता झोप लागली आईले. आता मी काही त्रास देत नाही आईले, मी जराशी शांत राहतो. चुप 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 लोन नको चुप चुप. काय देऊ तुला बिस्किट देऊ बिस्किट खाता काय बिस्किट खाता. चुप म्हणलं ना चुप 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 अजून जोरानं सूर काढता. चुप 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 काय देऊ पोई 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 भात खाता का भात खाता. आई ये करून आला बे. आली तू आई आली ती आली ती भांपी आई आली. ये काऊन काऊन काय झालं, काय काऊन लढून राहिला, काऊन लढून राहिला. काऊन मारून राहिले त्याले, लेकरू आहे ना. लेकरू ते नाही समजत का तुम्हाला. मी जराशी का बाहेर गेली नाही तर तुम्ही त्याला मारणं सुरू केलं. काऊन मारून राहिला, का दुश्मन आहे का तुमचा तो मारून राहिले त्याला. तर पोरगा होईल तुमचा. अरे बाबा डोकं पकडलो रे बा कामता, डोकं पकडलो मी. अरे बा हे आहेच किती वर्षाचा आहे. आता मी कायले तरी मारन त्याले बा. मी नाही मारलो त्याने, मी कायले मारन पोराने मी मारन काय काहीतरी. मग खोटं बोलून राहिला का तो. एवढं लहानचा लेकरू खोटं बोलणं समजते का त्याला. तुम्ही मारलं असन त्याला म्हणून तो सांगून राहिला मारलं म्हणून. त्याला एवढी समजते का खोटं बोला म्हणून, खोटं सांगा आईले म्हणून. अरे बुवा नाही मारलो मी त्याला. चुप असं जोरानं दटावलं मी त्याला. फक्त लढणंच चालू केलं. तू गेली तर वाचाय लढणंच चालू केलं त्यानं. लढणंच चालू केलं. दटवून राहिलो मी फक्त त्याला. चुप असं म्हणून राहिलो बा जोराने. मारलो नाही ना. तेच म्हणते तो मारलं. चुप म्हणलं म्हणजे मारलं. जोरानं कायले दटावलं तुम्ही. मी त्याला जोरानं दटावत नाही कधी. जोरानं दटावलं का ते मारलं म्हणते तो. कायच्यासाठी त्याला मग बिस्किट नाही देत आलं तुम्हाला. लेकरू समजावता येत का तुम्हाला. काय तू लेकरू तू आहे ना समजते बा. त्याला बिस्किट देऊ काय, भात देऊ काय, खिचडी देऊ काय, काय बाहेर चालतं काय, आईजवळ चालतं का. लय म्हणलो त्याला तरी लढणं करून राहिलो. हो तर त्याने एक वेळा लढणं चालू केलं ना तर तू चुपचाप राहत नाही, बोलत सांगत नाही. मग काय काय नाही तुम्हाला समजलं पाहिजे. मी कसं त्याचं समजून घेतो. काही बी कधी बी लढला तर मी कसं त्याचं समजून घेतो की ह्या चीज ह्या वस्तूसाठी याच्यासाठी ह्या लढून राहिला म्हणून. तुम्हाला नाही समजता आला. तुला समजते बा ते. गेलती कुठं तू कायच्यासाठी गेलती तू. बाहेर मोकाटच बनली आजकाल तू तर. कांता भेवच नाही राहिलं तुला आजकाल माया. बहिणीच्या गावात आली म्हणून काय मी तुला बोलू नाही शकत, मी तुला मारू नाही शकत का. अति करशील तर मी इथेही मारन तुला, इथेही बोलन तुला. अति करशील तर कुठं गेली होती. असं मला मारन काय, मला बोलान काय, काय मारा बरं मारून दाखवा. मारा मला. हो जास्तीची फळफळ नको. कुठं गेलती सांग. शांताबाईच्या घरी गेलते मी. वाटलंच मला. उठली सुटली का बहिणीच्या घरी. बहीण त्याला तर कामी नाही पडली. 10,000 रुपये मागितले तर गाडी घेवाले बहिणीच्या पाशी होते नाही तुझ्यावाले. आणि उठली सुटली का बहिणीच्या घरी धावतो. काय देते तुझी बहीण तुले. माझी बहीण होते, माझी सगळी मोठी बहीण होते. काही द्यायलाच पाहिजे का तिला. कायच्यासाठी असते सगळे भाऊ बहीण. तर देवासाठीच असते का. आपलं काही आपलंच पण काही असं नसते काय. शांताबाई पडली आज पतंग उडवत म्हणून मी पाहायला गेली होती. मला गावात समजलं पडली म्हणून तर मी पाहायला गेली होती. बा जास्त लागलं काय लागलं ते दुःखातही नाही जाऊ का, सुखात जाऊ का मग धावत. असं काय पडली होती का मग. काय गरज होती त्या बहिणीला पतंग उडवायची या वयामध्ये. हो चुप राह. कोणत्याच गोष्टीचं काही वय नसते. वय 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 करून फालतू जिंदगीचा काऊन आपण आनंद कम करा. गेलती मी पाहायला. उडत होती पतंग. शांताबाई कोण वय गड्या अजून आला आता. शांताबाई करते. शांताबाई अरे हे तर लाला भाऊचा आवाज होय. मा लाला भाऊ होय वाटते. लाला भाऊ आले. अरे बापरे. काय कंबर दुखते बापा. मागून तर उठ नाही नेऊन राहिलं बापा. एक वेळा लोटली तर दुखणं कमी झालं तर मी लोटली. उठायला जाऊन राहिली तर दुखून राहिलं. गौरी वा कुठं गेली कडे हे बी गौरी. पाय आता भोयताल लय जण होते. पाय गायब होऊन गेले सगळे. मी झोपली तर सारे इकडे तिकडे चालले गेले. गौरी वा. काय झालं, उठला का तुम्ही. चहा मांडू का. नाही हे बाहेर तुझे लाला भाऊ आले. हो लाला मामा आले, तू आले. उघडणं दरवाजा. मागून पाय उठणं नाही होऊन राहिलं. उठायला चालली आता मी. धीरे उठतो. तू दरवाजा उघड. पाय धुवाले पाणी केली दे ना, पेवाले पाणी आण मग चहा मान. हो आई. अहो तिकडे कुठं चालली हो. पहिले दरवाजा उघड. काय बापा गौरीने समजत. पहिले दरवाजा उघड ना बापा.
अमाय उघडलाच नाही काय दरवाजा? सांगून काय राहिली तुले तर मला उठणं नाही होऊन राहिलं तर तुला आवाज दिला नाही तर कायले तुला आवाज दिली असती मी नाही दरवाजा उघडली असती. उघड दरवाजा जा. शांताबाई अरे हो 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 आई उघडतो उघडतो. तिळगुळ घेऊन आले असं गो माय दोघे जण. पाय मी बोलावतो हळदी कुंकवाले बोलावतो करून आता माई कंबरच इचकून बसली. याचं बाबूचं बोरनान करायचं होतं आता काय करू मी एकटी. येऊ काय अंदर येऊ काय शांताबाई? बसल्या का शांताबाई? येऊ का अंदर? म्हणणं गौरी या म्हणा या 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 म्हणा बसा बसा म्हणणं दरवाजा उघडून ठेवली इथं येऊन उभी झाली. बोल ना या 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 म्हणा बसा म्हणा. या 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 मामा मामी या. ये लाला भाऊ ये या वहिनी या. गौरी अन्न पाय धुवाले पाणी. हो हो आणतो. नाही सुन भाई राहू द्या पाय नाही धुत. दूर थोडी आहे इथून चालू आम्ही. पाय नाही धुत राहू दे. पेवाले घेऊन ये पेवाले बाई सुन बाई. गौरी पेवाले घेऊन ये पाणी जा. हो चाय मांडतो. हो जा बसा ना वहिनी बसा ना. हो बसतो ना. काऊन लोटले होते वाटते तुम्ही नाही? हो लोटली होती जराशी. काल पतंग लेकरू म्हणे घ्या काकू उडवा तर जराशी हातात घेतली दोरी तर पडून गेली बापा बुतकून. तर कमरेला लागलं पायाला लागलं तर दिवसभर दुखलं. मग पोरानं गोल्यानं ते लिंबाचा पाला आणला शेकाई केली तर जरासं ठणकणं बंद झालं तर झोप लागली होती मला आता. अरे असं काय व्यवस्थित पाहून करायचं ना शांताबाई कोणतं बी काम. म्हणलं पाहून चाला लागते बाबा आता ह्या वयात आपल्याला. एक वेळा तुटली फुटली हड्डी तर जुळाले मोठा घाडा टाइम लागते. मग जवानपणी तरी फटकन जुळून जाते ह्या वयामध्ये नाही जुळाले पाहत मोठा त्रास होते. हे यायचा पाय तुटला होता त्रास झाला येईल. आता बी थोडं दुखतेच म्हणते. जराशी जास्त चाळ झाली का दुखते म्हणते. म्हणून या वयामध्ये मोठं जपून राहावं लागते शांताबाई. हो ना आता ध्यान नाही राहत कधी लक्ष नाही राहत काय तर. कधी आले मामा? मामी बी आले वाटते. कधी आले? झाला एखादा घंटा झाला आम्हाला येवाले. आलो तर तिळगुळ घेऊन आलो आम्ही. आणि तू कुठं गेला होता बोला? कामावर नाही गेला का आज? काम बंद होतं का? बंद नव्हतं मामा काम. मीच नाही गेलो आज थोडंसं बरं नव्हतं वाटत तर म्हणून मी आज गेलोच नाही कामावर. असं तेच आहे का आपलं एकच ट्रॅक्टर आहे काय? तिघं पार्टनर आहे काय? हो मामा आपलं तसंच चालू आहे. ते पहिलंच एकच ट्रॅक्टर आहे आणि आम्ही तिघं पार्टनर आहोत आणि त्याच्या जोडीले आम्ही इकडे हरभरा आणि गहू पेरलो. हा मस्त एक नंबर काम केलं. जोडी पाहिजेच. पाजरे पैशाले पाजरे चारही कोणाले तर पैसा एक खट्टा होते. बरोबर मस्त हा चालू ठेव मस्त. हो मामा आता चालू तर आहे बा मामा. आता तकदीरनं साथ दिलं पाहिजे. मेहनत तर आम्ही करून राहिलो. तकदीर आहे आता तकदीर साथ राहिलं तर मेहनत आमची सफळ. हा तकदीर मेहनतीच्या मागं तकदीर आहे गोल्या. जेवढी मेहनत करशील तर तकदीर आपले आप संग येते नाही का? हो मामा तुमची गोष्ट बरोबर आहे. चालू आहे बा मेहनत चालू आहे. करून राहिलो आता पाहू आता जे भागात असेल तेवढं भेटन. ही गोष्ट एकदम बरोबर आहे बोलायची. जेवढं भागात राहते तेवढंच भेटते. किती तकलीफ किती बी मेहनत करा जेवढं भागात राहील ना तेवढंच भेटन. हे बरोबर आहे बोलायची गोष्ट. पण तरी बी मेहनत करणं नाही सोडा. मेहनतीचं फळ भेटते. भाग्य आपल्याला बदलता येते मेहनतीनं. मेहनत महत्वाची. बरं मामा मामी बसा मग. आई भाजी आणतो मग मी. हा कोणती भाजी रे बोल्या? कोणती भाजी आणतो म्हणता? आपली तर्रीदार झण भाजी ते आणतो म्हणतो. नाही गोल्या नाही ती भाजी आपण नाही खात रे बाबा. आपण हातही लावत नाही. शिव नाही ती भाजी आपण नाही खात. अरे माफ करा मामा मला माहित नव्हतं तुम्ही खात नाही म्हणून. बरं मग मस्त पालक आणतो पनीर आणतो आणि पालक पनीर बनवू आणि चांगला पुलाव. नाही मामा मामी आई असं ना आणू ना पालक पनीर आणतो. हो घेऊन ये पनीर घेऊन ये पालक घेऊन ये आणि तो पालक पनीर मसाला घेऊन ये. अरे नाही गोल्या नाही काहीच नको कुठंच नको काहीच नको आणू कुठंच नको जाऊ. आम्ही जेवायला थांबत नाही. आम्ही आता आजच निघून राहिलो. नाही मामा थांबा जेवण करूनच जा. गौरी थैला आण बरं मी बाजारात जातो. हो नाही ना बोल्या तुम्ही जबरदस्ती नका करू. आम्ही थांबत नाही. आम्ही सोचूनच आलो होतो. तिळगुळ देवाला आलो होतो. थांबत नाही बा यायचा धंदा राहते. नाही मामा आज थांबाच. आज मी जाऊच नाही देत. आज थांबाच. आज स्वयंपाक करतोच करायलाच लावतो गौरीला. आण ना गौरी दे ना थैली. गोल्या नाही बा नाही म्हणतो ना. उद्या सकाळीच नाही जमणार. लय दडदड होईन आम्हाला. दे ना गौरी थैला दे ना. मामा थांबा ना. उद्या सकाळीच मी सोडून देईन. आपल्या ट्रॅक्टरनं आम्ही 9 वाजता ट्रॅक्टर घेऊन जातो. आपल्या ट्रॅक्टरनं चालता सोडून देईन मी. आनंदाचे बाबा कायले जबरदस्ती करून राहिले वा? जबरदस्ती नको करा. आता काही प्रॉब्लेम असेल ना माझीचा मामीजीचा काही प्रॉब्लेम त्याचा काही प्रॉब्लेम राहते आपल्याला माहिती आहे.
गौरी तू चुपचाप रे, तुला काय म्हटलं मी थैली आणून दे म्हटलं ना, तर थैली आणून दे चुपचाप. जास्त शहाणपणा करत नको जात जाऊ तू. कायले जबरदस्ती करून राहिले म्हणून राहिली. मामाची जबरदस्ती नाही करू का? गौरी असं तोंडावर बोला लागते का कुणाला? हा आता तो घरच्या सारखाच आहे माया भाऊ, घरचाच होय तो म्हणून मी बोलून राहिली. हा नाही तर आता केली असती तू ना हलकी आमची वाली. असं तोंडावर बोला लागते का कुणाला? आता तो जबरदस्ती करून राहिला तर तू नाही म्हणायचं थांबून जा ना मामाजी. हा तू म्हणून राहिली कायले जबरदस्ती करून राहिले? असं बोलणं राहते का? असं बोला लागते का? बोलणंही समजत नाही का तुला? हा गौरी हो ना, पागल आहे हिची आई बी पागल आहे, हे बी पागल आहे. हे पहा आराध्याचे बाबा तुम्ही मला बोला, मायाईले काही म्हणायचं नाही, काही बोलायचं नाही. आता सांगतो मी. हा जास्त होऊन राहिला तुमचा. काय म्हटलं मी? जे आहे तेच म्हटलं ना मामाजी. बरोबर आहे का नाही? तुम्हाला कोणी मजबुरी असन, कोणी काम असन, महत्वाचं काम असन, यायला माहिती आहे का? तुम्हाला जबरदस्ती करून राहिले म्हणून मी तुमच्या ऐकून बोलून राहिले. मी तर हे पाहून घ्या दोघे, माय सासूबी हे बी मलाच बोलून राहिले. आता तुला बोलायची गरज काय मधामध्ये? चांगलं नाही बोलू शकत तर असं कायले काही काही बोलतो तू गौरी? मी म्हणून राहिलो तुला थैली दे तर थैली दे ना, आपली स्वयंपाक करायला सांग. अरे गोल्या आरामानं, गोल्या आरामानं, भडकू नको एवढा. नाही मामाजी तुम्हाला माहित नाही, तिच्या संग असंच बोलायला लागते भडकून. आता थोडा वेळ पहिले मै आत्या आणि मै मावशी आली. मावशीने बोलून बसलीये, तोंडाला तोंड देत होती. हा तेव्हा मावशीनं सांभाळून घेतलं. मावशी बोलली आता तुम्ही नको सांभाळा आता. हो ना काहून गौरी तुला समजून नाही राहिलं? तुला करायचं काय आहे गौरी? हा पहिले नव्हती ना तू अशी. पहिले किती समजूतदार किती चांगली शायण्यावानी बोलत होती. आता काहून तू अशी काय बाई बोलतो? तुला झालं तरी काय? हा काही कुठे कधी कोणाच्याही देखता काही बोलतं. काही नाही करायचं आहे मला, जे आहे ते मी म्हटलं. हा करायचं काय आहे म्हणजे काय करणार आहे मी? मला वाटलं तसं म्हटलं मी. दाखवू तुला वाटलं तसं केलं म्या, म्हटलं म्या जे मनात आलं ते बोललं. आज तू पुरी झोपडीच काढून देतो आज आता. अरे गोल्या काय बोय असं सोपते काय काही तरी? मामाजी नाही तुम्ही आता मायाकनी आता माय सटकलीच आता. हा पाणी दोक्षाच्या वरतून गेला आता. थांबा तुम्ही आता, इले जोपर्यंत दोन चापडा बसणार नाही ना हे सुधारणार नाही. हे जाणून बुजून अशी करते, हे बोलते. ए गोल्या चल मागव हुशारी करून राहिला तर. आई मग अशी आहे तू, मग तुझ्याशाने हे डोक्यावर बसली. मामाजी मामा तुम्हाला माहित आहे जेव्हा कधी हिनं गलती केली ना आई हिच्या पाठीशी राहिली. आई हिने न बोलता मलेच बोलली, हमेशा मलेच बोलली. आई गलत मलेच ठरवलं म्हणून ही अशी डोक्यावर बसली. मामा काही 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 डोक्यावर बसली का सुनबाई? काहीतरी आता बरोबरच आहे, सुनबाईचं बरोबरच आहे ना. काय गलत आहे? हा तू थांब ना, शांत राह ना. बरं ठीक आहे, शांत राहतो पहा. बरं मामा थांबा, मी जाऊ नका, मी आणतो पनीर. नाही बोल्या नाही, पनीर नको आणू तू, आम्ही थांबतच नाही. मला उद्या 7:30 वाजता उठून मला माल आणायला जायचं आहे. ठीक आहे लाला भाऊ, ठीक आहे. तुला काम असन. हो चल शांताबाई, आम्ही मग ते कांताबाईला देऊन येतो तिळगुळ. हो ठीक आहे. आता पहा तुम्ही मी काय करतो तर. बाहेरच्या लोकांसमोर माझा तमाशा केला तुम्ही. बाहेरच्या लोकांसमोर मला मारायला लावले तुम्ही. मला कायचं काय बोलले तुम्ही. आता पहा मी काय करतो आता. काय करतो तू काय करशील तू? मागं वय रे गोल्या, येलू नको जास्तीचा. नाही आई तुम्ही यायला रोखू नका, मारू द्या ना. मारतेत काय हे मला तर आखरी वेळा यायची भडास काढू द्या यायले. हा मारतेत काय मला तर मारू द्या ना. तुम्ही काय थांबवता? येले उद्धट बोलून राहिली मला संग आता. आई पाय येले म्हणून राहिली पाय. आणि तू म्हणता मलेच बोलत राहिली आतापर्यंत. पाय उद्धट बी बोलायला लागली आहे. यायले नाही म्हणलं म्या, यायले म्हटलं. यायले म्हणून राहिली यायले. मी उद्धट कधी नाही बोलत, असं शिकवलं नाही आई ना मला उद्धट बोलणं. मी कोणाच संग उद्धट बोलत नाही मी. बस गौरी झालं असं, आता बंद कर. आता राहू दे, झालं ते झालं. हा तू कायले बोलली मग? आता ह्या म्हणत होता, मी म्हणत होती थांबा. यानं हे जबरदस्ती करून राहिला होता तर तू कायले म्हणतात बोलली का? जाऊ द्या, नको जबरदस्ती करा, चुपचाप राहती. आई पण ते कसं असते, कोणाची मजबुरी राहते, कोणाला एवढं जबरदस्ती नाही करा. जेवणामध्ये म्हणा, कोणी राहण्यामध्ये म्हणा, नाही एवढं जबरदस्ती करा. आपण 1-2 वेळा म्हणा झाला जबरदस्त म्हणून मला असं वाटलं म्हणून दे बाबा, म्हणून मी बोलून दिली. काही बोलून देशील का वाटलं तर? हा जरासं मला इकडे बोलावती, मग साईडनं बोलावती, बोलायची जरा इकडे या, मग म्हणती, मग बोलती. हा त्याच्या तोंडाच्या समोर त्याच्या डोळ्यासमोर तोंडावर बोलायची काय गरज होती तुले? वाईट नसं वाटलं का? किती तरी वाईट वाटलं असं ना. पाय वाचून बाई कशी म्हणते, कशी बोलते. हो ना वाटलं, पण मला नाही माहित त्याला वाईट वाटलं का काय वाटलं. मला नाही वाटत त्याला वाईट वाटलं असं, पण मला जरूर वाईट वाटलं. त्याच्या समोर तुम्ही बोलायला नाही पाहिजे होतं मला. आई तुम्ही बी एवढं नाही बोलायला पाहिजे होतं. समजत नाही तुले, असं नाही तसं नाही. आणि आराध्याचे बाबा तुम्ही एवढं बोलायला नाही पाहिजे होतं. मावशीची गोष्ट सांगायला नाही पाहिजे होती तुम्ही. तोंडाला तोंड दिलं, असं झालं, असं केलं, हे अशी आहे तशी आहे. याच्या समोर हे अशी तशी तुम्ही मला म्हटलं. मग कधी आता पाच मी काय करतो आता मला लईच वाईट वाटलं. त्याच्या समोर काऊन बोलले मला? जरी मी म्हणलं तरी मला त्याच्या समोर तुम्ही बोलायला नाही पाहिजे होतं. तुम्ही चुपचाप राहायला पाहिजे होतं. तुम्ही मी बोलली होती तर बोलली होती. ते बाहेरच्या माणसं नाही आहे ना गौरी, मा भाऊ आहे तो, घरच्या सारखाच आहे तो. तो बाहेरचा वय काय म्हणून मी बोलली. मी तवाच तर म्हटली बाहेरचे नाही हो तुम्ही, मी म्हणून बोलून राहिली. बाहेरचे वय काय ते सगळं भाऊ तर नाही होय नाही.
मानलेलाच भाऊ आहे तर ते बाहेरचेच आहे ना. आणि सगळी भाऊ राहिला ना तरी आपल्या घरच्या मॅटर मध्ये पडायची त्याला अनुमती नाही राहत. तो बाहेरचाच राहते. सगळी तुमचा भाऊ राहिला असता तरी ते बाहेरचेच राहते. कारण एका घरात राहू का आपण नाही ना. ते दुसऱ्या घरात आहे ते बाहेरचेच झाले ना. वारे वा गौरी, मस्त मस्त चांगलं शिक्षण शिकली तू. हा पहिले नव्हती तू अशी, काहून अशी झाली वा गौरी? हा तुला काय करायचं काय? तुला राहायचं नाही का? तुला राहायचं नाही काय तर स्पष्ट सांग. हा एक वेळा तू तसंच केलं होतं. मग ह्या गोल्या मी ना घातली होती त्या पायापाशी. ह्या गोल्या तुझ्या बाबाले मिन्नते करत होता. हा तू येईन तू पहिले तुझ्या आईनं शिक्षण दिलं तुला सगळं. आता आईचं नको ऐकू गौरी. वाया जाईन घर, वाया जाईन घर. लेकरं वाया जाईन, आपल्या लेकराचं वाया जाईन. बरोबर आहे. 24 घंटा हिच्या आई संग बोलत राहते. हिच्या आईनं शिकवलं हिले. तू कधी तुझ्या आईच्याच घरी चालली जाय. किती तुझ्या आईच पुरं करते ना, जाय तिथंच पडली जाय जिंदगीभर जाय. माझ्या आईला काहीच बोलायचं नाही कोणी. आता सांगतो मला बोला जे आहे ते. माझ्या आईला इथं म्हणतात घासू नका तुम्ही. माझी आई असं मला काही सांगत नाही अशी करणं तशी कर म्हणून. माझी आई फक्त अशी रेग्युलर फोन करते काही असं बोलते फक्त काय जेवली काय नाही असं करत असं बोलायचं शिकवत नाही. माझी आई अशी बोल तशी बोल म्हणून. इथं आता पाहायला माझी आई आली नव्हती काय मी बोलली काय आपण सगळे बोललो म्हणून. माझी आईला म्हणतात आणतात आता. ठीक आहे बापा, बंद कर बापा ते टेप रेकॉर्ड बंद कर आणि जाय जरासं ते कर साहेब बापा. बाबूले पाय जाय लढून राहिला तो. जाय पाहतेले जाय. हा पाहतो मीच पाहतो बाबूले. मी आराध्याला बी मीच पाहतो. मी काय करतो आता पाहूनच घ्या. आई तुम्ही बी आणि आराध्याचे बाबा तुम्ही बी समजाव रे बापा. गोले इले समजाव प्रेमानं घे जरासं. हिचं दिमाग खराब झालं हिचं. हा पहिल्या सारखी नाही गौरी राहिली आहे. हा प्रेमानं घे जरासं. प्रेमानं समजावून सांग. काय करते तर काय माहित. काय करतो पाहून घ्या, काय करतो पाहून घ्या. काय करते काय माहित. जाय बरं जरासं प्रेमानं समजाव तिले. जा समजाव कर. काही नाही करत ना आई. ते काय करणार तू घेऊ नको एवढे. ते काहीच नाही करत. ते फक्त बोलते. ते तिच्या तोंडाले जोर आहे फक्त. तिच्या आईले फोन करा ना, विचारा तिच्या आईले काही आता काय करू. तिच्या आई सांगन मग. हे काही नाही करू शकत. तू थांब, घाबरू नको. मी चाललो बाहेर आता. माझं झालं दिमाग खराब. काय करते बाबा आता हे. काय करतो पाहून घ्या, काय करतो पाहून घ्या. काय करते काय नाही तर. किती मस्त झाला भाऊ. तुम्ही आमच्या दोघी बहिणीसाठी तिळगुळ घेऊन आले. हा लागन तर आमचा सगळा भाऊ नाही आला. आम्ही नाही आलो आणि तुम्ही तरी दोघे जण तिळगुळ घेऊन आले. आता राहा आता रातभर. मी आता येईले श्रावणच्या बाबाला तुमच्या जवळ यायला धाडतो आणि चांगलं भाजी गिजीचं आणायला लावतो. रातभर राहा आता. स्वयंपाक पाणी करतो मस्त मी. नाही आम्हाला भाजी गिजी चालतच नाही ना कांताबाई. चालतच नाही ते आपलं. हा तर थे भाजी नाही तर मग मस्त पुरणाच्या पोया मांडे गिंडे बनवतो मस्त. हा कटाची आमटी गिमटी मस्त. नाही कांताबाई आता पहा. आता तुम्ही जबरदस्ती नका करू. तिथं याच्यासाठी भांडण झालं तिथं शांताबाईच्या घरी. गोल्या करत होता जबरदस्ती. याच्यावरूनच राहून जा जेवून जा राहून जा भाजी आणतो असं आणतो तसं याच्यावरूनच भांडण झालं. तिथं झंपून गेलं. आता तुम्ही नको जबरदस्ती करू बा. झमकलं कोणाकोणाचं भांडण झालं कायच्यावरून. म्हणजे कसं वहिनी काय नाही एवढ्याच वरून असं. आता तुम्ही कशा म्हणून राहिल्या थांबा जेवून जा. तसाच गोल्या बी थांबा जेवून जा पनीर आणतो. आम्ही नाही म्हणू. आता गोल्या जबरदस्ती करत होते आम्हाला. तेवढ्यात आल्या गौरी. तर गौरीनं कसं बोलून दिलं कायले जी जबरदस्ती करता म्हणे. त्याले मजबुरी असेल त्याले कोणी काम असेल म्हणे जाऊ द्या म्हणे. असं कोणाला जबरदस्ती नाही करा म्हणे. एवढंच बोलली गौरी. तर हे गोल्या भडकले बा तिच्यावर. का अशी बोलली तू. आणि तिकडे आपल्या शांताबाई बी भडकल्या. त्या बी म्हणायला लागल्या तुले काही शिकवलं नाही काय असं नाही काय तसं नाही का पहिले चांगली होती. असं तोंडी झाली त्याची तिघायचणाची. तर गोल्या एकदम माराले बुरालेच उठला तिले. तर येईनं हात पकडून घेतला नाही तर मारत होता तिले. माय बाई बाप रे बाप. एवढ्याच गोष्टीसाठी मारायला ना गिराले उठला तो बी गोल्या बी. मी धरलो हात त्याचा म्हणून बरं. नाही तर पडकन देऊनच दिलं असतं बा. त्यानं मारलंच असतं त्यानं. गोल्या आपला गोल्या मोठा सनकी दिमागाचा आहे. हो तसा त्याला राग बातच येते बापा. रागाला का तो बोलत नाही. हातच उचलते तो सडकन तिच्यावर. मग मारतेस तो. मग आता त्याला गोल्यालाही वाटलं असन शांताबाईलाही वाटलं असन का बा गौरी अशी बोलली तर तुम्हाला वाईट वाटलं का काय म्हणून त्या तिला बोलल्या असतील. हो म्हणे वाईट नाही वाटलं असं काय म्हणे त्याला म्हणे. आम्हाला नाही वाईट वाटलं बाबा. खरंच बोलली ते पोरगी. काही खोटं बोलली काय. कोणाला नाही जबरदस्ती करावी एवढी. हा आम्हाला काम असलं काय असलं खरंच बोलली ते. आम्हाला वाईट खऱ्या गोष्टीचं काय कोणाला वाईट वाटते काय. धनश्री हे घे हे वाण आणले मी. हा ठेवून दे. पाय तुला पसंत आलं काय तर. होय तुम्ही आणलं तर आता पसंत करायच लागत मला. आता काय डबल आणन का तुम्ही. पसंतच येते मला. पसंतच येते. मन मारून नको पसंत करू. मी वापस करून देतो. मी बोलून आली त्या दुकानदाराला. माझ्या सुनीले पसंत नाही आला तर वापस घेशील काय म्हणलं. हो म्हणे तो. तर पाय तुला पसंत आला काय तर नाही तर मग वापस करून देतो. राहू द्या नाही कायले वापस करता. मला नाही मी पसंत पडलं तर मला थोडं ठेवायचं आहे ते. मला वाणामध्ये बायाला देवाचं आहे ना ते. आता बायाच्या पसंतीचं घेतो म्हणलं तर त्याला सांगून घ्यावं लागेल मग. नाही आता वाण देतो म्हणलं आपल्या पसंतच
दुपारी मी ठेल्यावर राहतो. हा बरोबर आहे बरोबर आहे. तर दुपारी तू करून घेतो हळदी कुंकू सगळे सोनायला बोलावून. हा सगळे आणि संध्याकाळी मी आल्यावर मी करून घेईन हळदी कुंकू. हा असं करू? हो आई ठीक आहे, मी दुपारीच करून घेईन. मग संध्याकाळी मला पण काम राहते ना. काय अलग अलग करता वा हळदी कुंकू एकाच घरी? हा एकखट्टेच करा ना. सोना बी आणि सासवा बी एकखट्टे करा ना, अजून मजा येईन मग. हा कोण काय बोलते काय नाही सुनायला बी माहित पडते. सासवा काय बोलते आपल्या समोर दुसऱ्याच्या घरी जाऊन तेही माहित पडते. एकखट्टेच करा ना. हा काय अलग अलग न करता. सुना अलग न सासवा अलग. अलग अलग राहतात का सासवा ना सुना? एकत्रच राहतात ना. या ना कार्यक्रम बी एकत्रच करा. आता म्हटलं आता ते सुना अलग मजा करते एन्जॉय करते ते अलग करा म्हणलं. आणि नाही तर सुना थोड्याशा दपकतेस ना. सासू असल्या का बोलत नाही काही नाही चिडचूप पिऊन न बसते. म्हणून म्हणली तिले तुम्ही मस्त मजा करा बा दुपारी. मग संध्याकाळी आम्ही करतो. हो आजी बरोबर आहे. आईचं बरोबर आहे. मग संध्याकाळी सगळेच काम राहते ना मलाही काम राहते म्हणून ते बरोबर आहे आईचं. मी दुपारी बोलावून घेईन मी करून घेईन. आता नको जाऊ आता बाहेर. आता उद्या सकाळीच सांगून देतो साराईले. सकाळीच जातो ते पुनम घेऊन मी शाळेत चालली जाते. मग हा सकाळीच 9 वाजता चालली जातो साराईच्या घरी आणि साराईले सांगून देतो सकाळीच. हा किती वाजताचं करतो तर 2 वाजताचं सांगतोय नाही जमन ना 2 वाजता. हो दिवसभर किती वाजता करणं मुली काय 2 वाजता कर नाही 1 वाजता कर नाही तर 3 वाजता कर. नाही 2 वाजता बरोबर राहते आई. मग पुन्हा ताईले बी सुट्टी होते ना शाळेतून तर मग 2-3 पर्यंत 2 ते 3 थांबू शकते. 2 वाजताच करतो. बरं ठीक आहे.